2008 मधल्या रेल्वे भरती प्रकरणी मनसेनं आंदोलन केलेलं होतं। याच संदर्भात न्यायाधीशांकडून निकालाआधी प्रकरणाच्या पार्श्वभूमीचं वाचन केलं जातंय। तर राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयात आता पोहोचलेले आहेत। तर आज या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे। थोड्याच वेळात ठाणे सत्र न्यायालयात या प्रकरणी निकाल दिला जाईल। त्यासाठी राज ठाकरे कोर्टात पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। ठाणे सत्र न्यायालयात आज 2008च्या मनसेच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी खटल्याचा निकाल दिला जाणार आहे। राज ठाकरे यांच्याकडून गुन्हा अमान्य करण्यात आलेला होता। मागच्या वेळी जेव्हा सुनावणीवेळी राज ठाकरे हजर होते त्यावेळेला गुन्हा अमान्य असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं होतं। चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 2008चं हे सगळं रेल्वे भरती आंदोलन होतं। राज ठाकरे ठाणे सत्र न्यायालयात दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। सध्या कोर्टात पार्श्वभूमीचं वाचन त्या ठिकाणी केलं जातंय। तर ठाणे सत्र न्यायालयात आज या खटल्याचा निकाल लागणार आहे। सर्व आरोपी आता कोर्टात त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे सुद्धा ठाणे सत्र न्यायालयात पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहिली आहेत। ठाणे सत्र न्यायालयात थोड्याच वेळात या प्रकरणी निकाल दिला जाणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडनं। गणेश, आता राज ठाकरे सुद्धा न्यायालयात पोहोचलेले आहेत। कधीपर्यंत या प्रकरणी निकाल दिला जाईल? श्रुती, बघायला गेलं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टामध्ये उपस्थित आहे, हजर झालेले आहेत। आज सुनावणी पार पडणार आहे। कल्याण स्टेशन, कल्याण रेल्वे स्थानकामध्ये मनसैनिकांनी कल्याण या ठिकाणी परप्रांतीयांना या ठिकाणी मारहाण केली होती। त्या संदर्भात पाहिलं तर या संदर्भातला गुन्हा जो होतो दाखल झाला होता। त्यानंतर आता ठाणे कोर्टामध्ये तिसऱ्यांदा तसं राज ठाकरे आलेले आरोपी देखील या ठिकाणी आहेत। त्यामुळे नक्कीच आता त्या ठिकाणी स्वतः अध्यक्ष राज ठाकरेंचे वकील असतील, सरकारी वकील असेल, त्यांचा आर्ग्युमेंट होणार आहे आणि यामध्ये आता निर्णय दिला जाणार आहे। ज्या पद्धतीने 2008 साली ते प्रकरण घडलं होतं आणि त्या 2008 सालीच्या प्रकरणाचा आज निकाल या ठिकाणी कशा प्रकारचा दिला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र दोन्ही वकिलांकडनं त्यांची बाजू मांडली जाणार आहे। या संदर्भात पाहिलं तर मागे देखील स्वतः अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नाहीये या संदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्या संदर्भातलं आता त्यांना पुन्हा हजर राहून त्या न राहण्यासाठी देखील कोर्टाने सांगितलं होतं। मात्र सध्या तरी आज सुनावणी आहे आणि आज सुनावणीमध्ये अंतिम निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता कोर्ट काय बाजू मांडून त्या ठिकाणी निर्णय देणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्या तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोर्टात हजर झाले आहेत आणि त्यासोबतच त्यांचे मनसैनिक देखील मोठ्या संख्येने ठाणे न्यायालयाच्या आवारामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नक्कीच 2008 सालच्या प्रकरणाची सुनावणी नक्कीच गणेश, नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच।